नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी नागपूरमधून समोर येते. नागपूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरला. भांडेवाडी परिसरातील इमारतीत हा बिबट्या शिरला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूरमध्ये भांडेवाडी परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरला. सध्या या परिसरात भीतीचं वातावरण आहे. नागपुरातील भांडेवाडी परिसरातील 2 मजली इमारतीमध्ये बिबट्या घुसलेला आहे आणि सध्याच्या घडीला मी या ठिकाणी जर बघितलं असेल तर वन विभागाकडून जे आहे ते सर्च ऑपरेशन सुरू आहे. आपण जर बघितलं असता राऊत मेडिकल स्टोर आहे या ठिकाणी जे आहे ते बिबट्या घुसल्याची माहिती आहे. प्रथमतः जर बघितलं असेल तर बिबट्या हा सकाळच्या सुमारास घुसला आणि त्या अगोदर जर बघितलं असेल तर नागरिकांनी याची माहिती नव्हती. मात्र बिबट्याचे जे आहे ते कुठले तरी अंश दिसले आणि त्यानंतर कुठेतरी नागरिकांनी या ते वन विभागाला पाचारण केलं. या ठिकाणी जर बघितलं असेल तर वाटोळा पोलीस स्टेशनचे संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी आले आणि सध्या वेळेला जे आहे ते वन विभागाकडून जे सर्च ऑपरेशन सुरू आहे. सध्या हा जो परिसर जर बघितला असेल तर हा भरगस्त वस्ती आहे आणि या ठिकाणातून जर बघितलं असेल तर 40 ते 45-40 किलोमीटरच्या दरम्यान जे आहे ते नाग नदी आहे. त्या ठिकाणी याच्या अगोदर सुद्धा बिबट्या आला होता. मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्याचे वावर सुद्धा होते आणि याच जे शिकारीच्या दृष्टिकोनातून लेपर्ड आल्याची माहिती जी आहे ते वन विभागाला मिळाली आणि आपण जर बघितलं असेल सध्याच्या घडीला भरगस्त वस्तीमध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. नागरिकांचा रोष सुद्धा आहे आणि सगळे जे नागरिक आहेत ते आहे आपण जर बघितलं असेल तर छतावर आहेत. काही लोक घरामध्ये सुद्धा लपलेले आहेत आणि वन विभाग त्यांना सांगत आहे की सतर्क राहा, कुठेही तुम्ही हुल्लडबाजी करा नको. मात्र या ठिकाणी बघितलं असेल तर मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे आणि यासोबत जे आहे लवकरात लवकर बिबट्याला पकडण्याची मागणी सुद्धा भांडेवाडी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. तेजस मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.